आज मी तुम्हाला दाखवणार आहे तर गावरान पद्धतीने झणझणीत असं मटणाचं कालवण. हे कालवण तुम्ही भाताबरोबर, पोळीबरोबर, भाकरीबरोबर कशाबरोबर पण खाऊ शकता. अतिशय सुंदर असं चविष्ट अशी ही रेसिपी आहे. तर चला तर मग श्रद्धा रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. इथं मी 700 ग्रॅम मटण घेतलेलं आहे. त्याला हळद मीठ लावून मुरत ठेवलं होतं. हे साधारण 10 ते 15 मिनटं मुरत ठेवायचं. इथं कढईमध्ये मी एक पळी तेल टाकलेलं आहे आणि त्याच्यात खडा मसाला टाकत आहे. हा खडा मसाला साधारण 2 ते 3 मिनटं चांगला व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचा. 2 तेजपत्त्याचे पानं पण टाकत आहे. तर आपला खडा मसाला चांगला व्यवस्थित तेलामध्ये परतून झालेला आहे. आता त्याच्यात एक मध्यम आकाराचा मी बारीक चिरलेला कांदा टाकत आहे. तो कांदासुद्धा चांगला व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचा. इथं आपला कांदा चांगला व्यवस्थित परतून झालेला आहे तेलामध्ये. आता त्याच्यात टाकायचं हे मटण. हे सुद्धा चांगलं व्यवस्थित परतून घ्यायचं तेलामध्ये. साधारण 5-1 मिनटं चांगलं व्यवस्थित तेलामध्ये नुसतं परतत राहायचं. आणि हे परतताना गॅस मोठाच ठेवायचा, गॅस बारीक करायचा नाही. आता एक 5 मिनटं झालेले आहे. त्याच्यावर झाकण ठेवायचं आणि ह्या झाकणावर पाणी टाकायचं. आपण जेवढी रस्सा धरणार असेल ना तेवढं त्याच्यामध्ये पाणी टाकायचं. मी साधारण याच्यात 1.5 ग्लास पाणी टाकत आहे. आता इथं आपलं वरचं पाणी चांगलं गरम झालं आहे. तुम्ही बघू शकता आपल्या मटणला सुद्धा चांगलं पाणी सुटलेलं आहे. आता हे मी पाणी त्याच्यात टाकते. आता मी त्याच्यात परत चवीप्रमाणे मीठ टाकत आहे. कारण आपण जे पहिल्यांदा मीठ लावून मुरत ठेवलं होतं ना ते त्याचे सर्व मुरलं जातं. त्यामुळे परत थोडंसं आपण वरतून पाणी टाकतो. त्यामुळे थोडंसं नेहमी मीठ टाकत राहायचं. कारण कसं मग आपल्या सूपला छान चव पण येते आणि भाजीला सुद्धा खूप छान चव येते. आता याच्यावर झाकण ठेवून आपलं मटण चांगलं व्यवस्थित शिजवून घ्यायचं. आता मी तुम्हाला वाटण्यासाठी जे साहित्य लागतं ते सांगत आहे. इथं मी अर्धी वाटी खोबरं घेतलेलं आहे. हे सुकं खोबरं आहे. इथं मी दगडफूल घेतलेलं आहे. 1 वाटी कोथिंबीर घेतली आहे. 1 चमचा मी पांढरे तीळ घेतलेले आहे. 1 चमचा मी फुटाण्याच्या डाळ्या घेतलेल्या आहे. आता हे सर्व भाजून घ्यायचं. फक्त त्याच्यात कोथिंबीर भाजून घ्यायची नाही. इथं आपलं खोबरं वगैरे सगळं व्यवस्थित भाजून झालेलं आहे. तुम्ही बघू शकता. मी आता गॅस बंद कर. आता ते वाटण मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं. त्याच्यात मी टाकत आहे 2-3 हिरव्या मिरच्या, 5-6 लसणाच्या पाकळ्या, 1 ते 1.5 इंच आलं, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि आता हे मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं. आता आपण बघू आपलं मटण शिजलंय की नाही. तुम्ही बघू शकता आपलं मटण चांगलं व्यवस्थित शिजलेलं आहे. आता मी हे एका पातेल्यामध्ये काढून याच्यातच मसाला परतून घेते. जे आपण वाटण केलं होतं ना ते.
आता मी याच्यात 2 पळी तेल टाकत आहे. तेल तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता. इथं तेल गरम झालेलं आहे. आता मी हे वाटण चांगलं व्यवस्थित तेलामध्ये परतून घेणार आहे. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये जे आपण वाटण केलं होतं ना, त्याच्यात थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आणि ते पाणी त्याच्यात टाकायचं, म्हणजे आपला जो मसाला असतो ना तो वाया जात नाही. आता याच्यात टाकत आहे मी 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा लाल तिखट, याच्यात टाकत आहे काश्मीरी मिरची पावडर. तिखट मसाले तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता. इथं मी गावरान पद्धतीने करणार आहे म्हणून थोडंसं तिखट मी जास्तच वापरलं आहे. आणि काश्मीरी मिरची पावडर टाकली ना त्याच्याने कलर खूप छान येतो. तर चांगला व्यवस्थित मसाला सुद्धा याच्यात परतून घ्यायचा. आता याच्यात टाकायचं थोडंसं मीठ चवीपुरतं, कारण आपण जेव्हा मटण हे केलं होतं ना तेव्हा सुद्धा आपण मीठ चोळून मुरायला ठेवलं होतं. त्याच्यानंतर आपण सूप मध्ये सुद्धा मटण मीठ टाकलं होतं. आता याचे फक्त थोडंसं मसाला आपण जेव्हा खातो ना तेव्हा मसालाची हे चांगली टेस्ट लागली पाहिजे म्हणून याच्यात थोडंसं मीठ टाकायचं. आता याच्यामध्ये थोडंसं जे मटणाचं जे सूप असतं ना त्याचं थोडंसं पाणी टाकायचं आणि परत चांगला आपला मसाला व्यवस्थित परतून घ्यायचा, म्हणजे आपली भाजी खूप छान टेस्टी लागते. आता मी याच्यामध्ये ते मटणाचे पीस टाकत आहे. ते चांगलं व्यवस्थित हलवून घ्यायचं. त्याच्यावर 5 मिनिटं झाकण ठेवायचं, म्हणजे जो आपला मसाला आहे ना तो मटणाच्या याच्यामध्ये चांगला व्यवस्थित मुरला जातो. आता 5 मिनिटं झालेले आहे. आपण झाकण उघडून बघू. वाव, जबरदस्त आले. आता जे उकडलेलं जे मटणाचं जे पाणी होतं ना ते आता त्याच्यात टाकायचं. आणि झाकण ठेवून चांगलं परत 5 मिनिटं उकळून द्यायचं. आता आपण बघू आपली भाजी उकळली आहे की नाही. तुम्ही बघू शकता की आपली भाजी तयार झालेली आहे. अतिशय सुंदर असं आपलं मटणाचं कालवण तयार झालेलं आहे. आता याच्यात टाकायची बारीक चिरलेली कोथिंबीर. तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली मला जरूर कळवा आणि माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईबर, शेअर जरूर करा. पुन्हा भेटूया अशा पुढच्याच रेसिपीमध्ये.